ओम योगगंगा या कार्यक्रमामध्ये मी प्रमाणित योग शिक्षिका सौसरला उपाध्याय आपलं सहर्ष स्वागत. आपण याआधी बरंच काही शिकत आलो आहोत आणि पुढे पण आपल्याला शिकायचं आहे. तर आपण सांगितलेलं आहे की आपल्याला साधना वाढवायची आहे योगाभ्यासामध्ये आणि योग आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला अष्टांग योगाची फार गरज आहे. काय आहे हे जाणून घ्यायचे. तर सुरुवातीला आपण बघितलं की यम काय आहे, 5 यम बघितले आपण. नियम काय आहे, 5 नियम बघितले. पुन्हा दुसरं अंग जे आहे आपण यम नियम. तिसरं अंग आसन. आसनाबद्दल पण आपण माझा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, टाकलेला आहे. पुन्हा त्याच्यानंतर प्राणायामाची पण आपण माहिती दिलेली आहे. मग आज जे 5वं अंग आहे प्रत्याहार, ते आपण समजून घेण्यासाठी तर पूर्ण व्हिडिओ ऐका, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण कळेल. आणि कोणती वस्तू जर जाणून आपण केली, त्याचा अर्थ जाणून, तर त्याचा लाभ आपल्याला छान होतो आणि लवकर होतो. तर ह्याच्यामध्ये जे 55वं सूत्र प्रत्याहार, प्रत्याहाराचं जे सूत्र सांगितलेलं आहे योग ऋषी पतंजलीने योगसूत्रामध्ये साधनपादमध्ये, स्वविषय असंप्रयोगे चित्तस स्वरूपाकार इव इंद्रियानाम प्रत्याहार. इथे काय सांगितलं? स्वविषय असंप्रयोगे. आता आमचे 5 इंद्रिय आहे, ते काय कार्य करतात? उदाहरणार्थ डोळे बघण्याचं काम, नासिका गंध येतो, जिभेने आम्हाला चव कळते, कानाने आम्ही ऐकतो आणि त्वचेने स्पर्श होतो. तर हे सगळे कार्य करतात आहे, परंतु स्वविषय असंप्रयोगे. ह्यांनी हे काम सोडून दिले. अर्थात हे सोडून दिले म्हणजे ते सोडून देत नसतात, पण इथे आपण ह्याच्यानुसार आपण बघत आहोत की ते सध्या बाहेर आहे. उदाहरणार्थ मी बाहेरचं बघत आहे किंवा मी बाहेरचं ऐकत आहे, मग ते सोडून देतात आणि ते काय करतात? ते अंतर्मुख होतात. म्हणजे जितकं आपण सूक्ष्म, जसं म्हणतो ना, स्वतःशी जुळतो. स्वाध्याय आपण जसं बघितलं होतं की स्वतःशी जुळायचे. मग जेव्हा आपण उदाहरणार्थ ध्यान करतो, ध्यानामध्ये बघा सूक्ष्म आवाज येतात, आतले आवाज येतात, आपण त्याच्याशी जुळतो. आणि डोळे बंद असतात, म्हणजे आपण बहिर्मुख नाही, आपण बाहेरचं बघत नाही, भीतर म्हणजे आतमध्येच बघण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे इंद्रिय आहे हे बाहेरच्या विषयाशी सोडून ते आतल्या विषयाशी जुळतात. त्याला आपण पण प्रत्याहार म्हणू शकतो. मग घेरण ऋषींनी घेरणमध्ये थोडंसं वेगळं सांगितलेलं आहे. त्यांनी प्रत्याहाराचा अर्थ सांगितलेला आहे धैर्य. मग धैर्य आहे. आता उदाहरणार्थ आम्हाला धैर्याची फार गरज आहे. योगाभ्यासामध्ये पुढे जायचे, साधना करायची आहे आणि जीवनामध्ये पण धैर्य असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू ठेवली इथे, आता ती आम्हाला खायची, माहिती आहे, माझ्यासाठीच ठेवली, मला खायची, परंतु त्याच्यासाठी माझ्याकडे धैर्य आहे का? मी थांबत आहे का? की ती थोड्या वेळाने खायची, सगळ्यांसोबत खायची, समजा मिळून खायची. मग माझ्यामध्ये थोडं धैर्य आहे का? मी थांबू शकते का? ते आपल्याला बघायचं, म्हणजेच धैर्य सांगितलेलं आहे. किंवा मग घेरंड ऋषीने हे पण सांगितलेलं आहे की उदाहरणार्थ आपण आपला खूप एखाद्याने सन्मान केला तर आपण खूप बहरून जातो, खूप आनंद होतो. तोच एखाद्याने आपल्याला खूप तिरस्कार बदला, समजा उदाहरणार्थ खूप आपला अपमान केला, तर सतत आपल्या मनामध्ये की बदला घ्यायचा आहे, मला त्याला बोलायचं आहे, त्याला बोलल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही. मग तसं नाही आहे, त्याला म्हणत नाही प्रत्याहार. कोणी अपमान जरी केला तरी धैर्य आहे. आणि खूप आनंद झाला तर त्या आनंदाने, असं नाही की आनंदाने एकदम अटॅक आला आणि खूप आनंद झाला, तर समभाव आहे. इथे आपण सांगू शकतो की प्रत्याहार म्हणजे समभाव सांगितलेला आहे. तर आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक ह्याचं आपल्याला पालन करायचं आहे, यमनियमांचं पालन. आणि हे जसं जसं एक एक पायरी आपण पालन करत जातो, बरोबर आपल्यामध्ये झालेला बदल आपल्याला कळत असतो आणि लक्षात येतं की खरंच आपल्यामध्ये समभाव आलेला आहे. आता कोणी जरी खूप अपमान केला तर मनामध्ये त्याच्याबद्दल कटुता येत नाही किंवा त्याचं वाईट हो असं कधी मनामध्ये येणार नाही आपल्या.
ह्या पद्धतीने आपल्याला भाव ठेवायचा आहे. याला आपण प्रत्याहार म्हणू शकतो. तर या नियमांचे पालन करूया. नंतर आसन करूया. आसनाने दृढता येते, प्राणायामाने लघुता येते, प्रत्याहाराने धैर्यता येते. तर बघा प्रत्येक अंगाचं जे आहे त्याचं महत्त्व आपण समजून घेत आहोत. तर प्रत्येक व्हिडिओ म्हणून बघायचा आहे, जरी तो थेअरीचा असो की तो प्रॅक्टिकल असो. प्रत्येक व्हिडिओ बघायचा की जेणेकरून आमचं खूप त्याच्याने माहिती, आम्हाला नॉलेज वाढेल. आणि जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती वाढली की आम्ही बरोबर मग त्या दृष्टीने आमचं पाऊल वाढेल आणि आम्ही प्रत्येक अंगाचं स्वीकार करूया आणि करूया जीवनामध्ये. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि प्रत्येक व्हिडिओ म्हणूनच बघा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना पाठवा. तर तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. ओम